हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही चाललो आहोत आयले ऑफ स्कायला. तर जाताना म्हटलं पहिला पेट्रोल भरूया. तर बघू शकता इथे लंडनमध्ये आपल्याला स्वतःचं पेट्रोल स्वतः भरायचं आहे. खूप विश्वास आहे त्यांना आणि समोर काउंटर असतं, तर तिकडे जाऊन पे करायचं असतं. सो आम्ही निघालो ड्राईव्हची मजा घेत आणि खूप मोठी जर्नी होती. सो मध्ये ब्रेक घेतला, म्हटलं थोडं टाइमपास करूया, फोटो बिटो काढूया. सो एक लेक होता मध्येच ऑन द वे, तर तिकडे थांबलो, मस्त सिनरी एन्जॉय करत होतो आणि टेम्परेचर खूप कमी होतं. ॲक्च्युली खूप थंडी वाजत होती बाहेर. सो अगेन निघालो आम्ही. बघू शकता स्कॉटलँडमधील सिनरी. परत एकदा आम्ही एका स्पॉटवर थांबलो आणि फोटो काढायला लागलो. आम्ही निघालो तेव्हा वातावरण जरा खराब होतं, पाऊस पण पडत होता आणि पूर्ण ढगाळ वातावरण होतं. सो वाट बघत होतो सूर्य येण्याची आणि लकीली क्लायमेट लगेच चेंज झालं. सो आम्ही परत थांबलो एका ठिकाणी आणि सिनरी एन्जॉय करायला लागलो. बघू शकता स्कॉटलँडमधील सिनरी. इकडे खूप सारे बॉलिवूड मूवी शूट झालेले आहेत. सो त्यातल्या एका स्पॉटवरती सुद्धा आम्हाला जायचं आहे. सिनरी एन्जॉय करताना एक गोष्ट जी नोटीस केली ती म्हणजे इकडे डोंगरांचा कलर थोडा वेगळा आहे. सो आय थिंक बर्फ पडत असेल म्हणून असं असेल, पण भारी होतं बघायला. जात असताना परत आम्ही एका ठिकाणी थांबलो, ते म्हणजे युकेतील गायी बघण्यासाठी. आणि बघू शकता ह्या आहेत, अशा दिसतात या युकेतील गायी. आणि इकडे दुधाचा रेट पण त्यांच्या एरियानुसार असतो. समजा फ्री रेंज असेल तर वेगळा रेट असतो आणि केजमध्ये असतील तर वेगळा रेट असतो. तर बघू शकता ह्या युकेतील गायी आणि यांचा रुबाब पण जरा वेगळाच आहे. पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. ॲक्च्युली आज आम्हाला खूप डेस्टिनेशन कव्हर करायचे आहेत, पण जाताना एवढ्या ठिकाणी आम्ही थांबत चाललो आहे, तर आमचा अर्धा दिवस तर इकडेच गेला आहे. तर बघू, आणि सांगितलं थोडा फास्ट चालव, बघूया. सो गाडी हायर केल्याचा फायदा होत होता आम्हाला, कारण की आम्ही आमच्या मर्जीनुसार कुठेही थांबत होतो. जिकडे सिनरी आवडेल तिकडे थांबत होतो आणि मस्त आमचा टाइमपास करत होतो. कोण कुठे गेला? तर हे आहे आजच्या दिवसातील पहिला स्पॉट, पोट्री. तर बघू शकता तुम्ही कलरफुल घरं आहेत आणि तिथूनच आय थिंक क्रूज ट्रिप वगैरे होता तिकडे, पण आम्ही थोडा उशिरा पोहोचलेलो. सो आम्ही जस्ट सिनरी एन्जॉय करत पुढे निघालो ते आमच्या सेकंड डेस्टिनेशनला. सो हर्षदा पण फर्स्ट सीट एन्जॉय करते आणि आम्हाला आता जायचं आहे ओल्ड मॅन स्टोअरला. तर एक्झॅक्ट तिकडे जायला 2 तासाची हाईक आहे, पण हर्षदा आणि शुभदा 2 मिनिटात जाऊन आले. तर तुम्ही ठरवू शकता कसे ते जाऊन आले. सो आम्ही आता निघालो ते पुढच्या स्पॉटला. तर कुठेही जा तुम्ही स्पॉटवरती, डोंगरावर प्रत्येक ठिकाणी पार्किंग आहे. सो आम्ही इकडे थोडी स्किप केली. सो भारी क्लायमेट होता, बाहेर खूप थंडी होती आणि वॉटरफॉल बघू शकता तुम्ही किती भारी आहे. डायरेक्ट समुद्रात पाणी पडतं या वॉटरफॉलचं आणि किल्ट रॉक असं नाव आहे या वॉटरफॉलचं. सो ग्रुप फोटो काढले, मस्त थोडा वेळ टाइमपास केला.
आणि आता आम्ही निघालो ते आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आणि ते आहे क्वेरिंग. आणि हा सुद्धा एक सीनरी व्ह्यू पॉइंट आहे. सो जाताना रस्ता थोडा लहान आहे आणि सेम माथ्र्यांच्या घाटासारखं वाटत होता. आणि इकडे सुद्धा पार्किंग आहे एवढ्या डोंगरावरती. सो इथे सुद्धा आम्ही थोडं इंडियन जुगाड लावून स्किप केला. आणि बघू शकता तुम्ही, हे आहे ॲक्च्युली क्वेरिंगचा व्ह्यू. गाडीत मस्त हीटर लावून बसतो, पण बाहेर आल्यावर फुल थंडी आणि हवा होती इकडे. इकडे जिनिशाला तर खूप थंडी वाजायला लागली. सो आम्ही थोडा वेळ एक्सप्लोअर केला आणि लगेच जाऊन गाडीत बसलो. सो म्हटलं निघूया. आणि आता आम्ही पुढे निघालो ते फेरी ग्लेनला. सो स्कॉटलँड म्हटलं तर एक हे सर्व हायलँड पूर्ण समुद्रात आहे आणि जवळपास हे फेरी ग्लेन 1000 वर्षापूर्वीचं आहे. सो आता आयले ऑफ स्काय पूर्ण राऊंड ट्रिप मारून परत येताना पाऊस पडून गेलेला. सो समोर बघू शकता मस्त इंद्रधनुष्य आम्हाला दिसत होता. आणि एक नाही तर आम्हाला असं 2 दिसले, नंतर पुन्हा एकदा 3रा दिसला. सो म्हटलं आता आपण गाडी थांबूया आणि फोटोज पण काढूया. आणि इव्हिनिंगला आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो तर आम्ही जे पाहिलं एलियन डोनल कॅसेल. स्कॉटलँडला खूप बॉलिवूड मूवींचं शूटिंग झालेलं आहे. अँड फायनली आम्ही निघालो ते घरी. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आमचा कालच राऊंड संपलाय. सो वी आर एन्जॉयिंग द नॉन व्हेज फूड.